उशीर झाला असला तरी योजना निर्धारित वेळेत पूर्ण करणार. गडिंग्लज शहर नवीन पाणी योजना ठेकेदाराची ग्वाही. देखभाल दुरुस्तीचा विचार करून महामार्गाऐवजी पर्यायी मार्गाने टाकणार जलवाहिनी. तांत्रिक कारणामुळे काम सुरू होण्यास थोडा विलंब झाला असला तरी निर्धारित वेळेत काम पूर्ण करू अशी ग्वाही पाणी योजनेचे ठेकेदार निखिल जोशी यांनी दिली. केंद्र शासनाच्या अमृत 2.0 अभियानातून मंजूर झालेल्या गडिंग्लज शहरासाठीच्या 46.63 कोटीच्या रखडलेल्या पाणी योजनेच्या कामासंदर्भात मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या दालनात आढावा बैठक झाली. यावेळी ठेकेदार जोशी यांनी या संदर्भातील माहिती दिली. भविष्यात दुरुस्तीवेळी अडचण उद्भवू नये म्हणून महामार्गाऐवजी पर्यायी रस्त्यानं जलवाहिनी टाकली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बीबी पाटील कॉलनीतून जलवाहिनी टाकली जाणार आहे. या योजनेतील 4 पैकी 2 पाण्याच्या टाकीचे काम सुरू झालंय. बाजार समिती आणि वडरगे मार्गावर हे काम सुरू आहे. पावसापूर्वी त्याचं फाउंडेशन पूर्ण होईल. अंतर्गत जलवाहिनी टाकताना लोकांना त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल. काम पूर्ण करण्याचा कालावधी जून 2025 पर्यंतचा आहे, पण त्यापूर्वीच काम पूर्ण केलं जाईल अशी ग्वाही जोशी यांनी दिली. शिवाय कामासाठी वापरल्या जाणाऱ्या पाईप्स तयार केल्या जाणाऱ्या ठिकाणी जाऊन त्यांचा दर्जा तपासला आहे, तो चांगला आहे. पाणी योजनेबाबत नागरिकांच्या अनेक शंका आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर सर्वपक्षीय बैठक घेऊन त्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं. यावेळी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यासह विविध संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.